भारत अमेरिका ट्रेड डीलचा शेतकऱ्यांना फायदा होणार, त्यामुळे शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान होणार नाही तर सर्वांचा फायदाच होणार. मंत्री पियुष गोयल यांची संसदेत माहिती. तर शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्याचा आरोप करत विरोधकांचा जोरदार गोंधळ, कामकाज स्थगित. एसआरएम मधलं वोट डिलीट केलं जातंय आणि म्हणून पश्चिम बंगालला टार्गेट केलं जातंय. ममता बॅनर्जींचा युक्तिवादानंतर सुप्रीम कोर्टाची पश्चिम बंगालच्या निवडणूक आयोगाला नोटीस. सुप्रीम कोर्टाची देखील पुढची सुनावणी 9 फेब्रुवारीला होणार. राहुल गांधींकडनं देशासह लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न. ते फक्त चर्चेत राहण्यासाठी आरोप करतायत. फडणवीसांची राहुल गांधींवर टीका. राहुल गांधींना फक्त खोटे आरोप करायचे आहेत, फडणवीसांची प्रतिक्रिया. राहुल गांधींच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन. लोकसभेत बोलण्यापासून राहुल गांधींना रोखल्याचा आरोप. मुंबई काँग्रेस कार्यालयासमोर युवक काँग्रेसकडनं आंदोलन. तर दादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी. फडणवीसांनी तत्काळ विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिलेत. आता उच्चस्तरीय चौकशी करून जनतेसमोर सत्य आणावं. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची मागणी. अजितदादा हे अजातशत्रू होते, घातपात ही आपली संस्कृती नाही. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर अजित पवारांच्या अपघाताची सरकार चौकशी करत असून ब्लॅक बॉक्सच्या आधारे माहिती घेणं सुरू आहे. चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी लोकसभेमध्ये तातडीनं चर्चा घ्या. ठाकरेंच्या सेनेचे खासदार अरविंद सावंतांची मागणी. तातडीच्या चर्चेसाठी सावंतांचा लोकसभा अध्यक्षांना स्थगन प्रस्ताव. जय आणि पार्थ पवार यांची बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवारांशी चर्चा. विद्याप्रतिष्ठानच्या आवारामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्मारक होणार. जय पवारांनी अंत्यविधी झालेल्या मैदानाची पाहणी केली. अपघातापूर्वी अखेरच्या कॉलमध्ये अजित पवारांचा श्रीजित पवारांशी संवाद. सर्व जाती धर्मांना सोबत घेण्याची दादांची भूमिका. श्रीजित पवारांनी अपघातापूर्वीची दादांची फोनवरची ऑडिओ क्लिप ऐकवली. अजितदादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे भाऊक. अजितदादांसोबतचा फोटो सुप्रिया सुळेंनी शेअर केला. सुप्रिया सुळेंनी स्टेटसला अजितदादांसोबतचा फोटो ठेवलाय.